हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीसीसी टीबीसी मराठी 30 तर स्टेटमेंट। तर बघा, स्टेटमेंटमध्ये कशा प्रकारे स्टेटमेंट आपल्याला मराठीचं सोडवायचं आहे आणि त्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे सगळं पाहणार आहोत। तर चला करूया पटापट व्हिडिओला सुरू। तर बघा, इकडे आपलं स्टेटमेंट सुरू झालेलं आहे आणि या स्टेटमेंटला 20 मिनिटाचा टायमिंग इथे दिलेला आहे आणि याला टोटल मार्क 15 दिलेला आहे। तर टायपिंगसाठी 7.5 मार्क आहे आणि याच्या फॉर्मॅटिंगसाठी 7.5 आहे, म्हणजे एकूण आपलं स्टेटमेंट 15 मार्काचं स्टेटमेंट होणार आहे। तर बघा, तुमची जे टायपिंगची एग्जाम आहे एप्रिल 2024 मध्ये होणार आहे आणि त्या एग्जाममध्ये आपल्याला अशा प्रकारचे स्टेटमेंट सोडवायचं आहे। तर त्या एग्जाममध्ये आपल्याला स्टेटमेंटमध्ये पूर्ण मार्क घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर बघा, आपण पहिले टाईप करून घ्यायचं आहे सर्व, त्यानंतर आपल्याला याला फॉर्मॅटिंग द्यायची आहे। तर B3 मध्ये टाईप करायचं आहे। तर B3 मध्ये क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला सर्व टाईप करून घ्यायचं आहे। फेब्रुवारी 2013 मध्ये सगळं हेडिंग टाईप करून घेऊ आपण। तर बघा, हेडिंग टाईप केलं, त्यानंतर एक एंटर करा आणि एंटर केल्यानंतर बघा रो नंबर 4 सर्व खाली आहे, तर रो नंबर 4 सोडून द्या आणि त्यानंतर रो नंबर 5 मध्ये सिलेक्शन करायचं आहे। म्हणजे ज्या रो मध्ये जे नाव टाईप झालेलं आहे त्याच रो मध्ये ते नाव आपल्याला टाईप करायचं आहे। त्यानंतर B5 मध्ये आपल्याला अनुक्रमांक इथे दिलेला आहे, तर अनुक्रमांक टाईप करून घेऊया B5 मध्ये। त्यानंतर अनुक्रमांक झाल्यानंतर राज्य आहे, तर राज्य C कॉलम मध्ये टाईप करायचं आहे C5 मध्ये। तर C5 मध्ये क्लिक करा। त्यानंतर पुढे आहे राजमा, त्यानंतर आहे तांदूळ, त्यानंतर आहे सोयाबीन। पुढच्या कॉलम मध्ये बघा F कॉलम पर्यंत आपण सर्व टाईप करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, इथे आपल्याला अनुक्रमांक दिलेला आहे, आता इथे इंग्लिश मध्ये दिलेला आहे, तर इंग्लिश मध्येच टाईप करा। इंग्लिश मध्ये टाईप करण्यासाठी तुम्हाला न्यूमरिक कीचा वापर करायचा आहे। आठपर्यंत टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर जेवढे काही राज्य दिलेले असेल पूर्ण टाईप करून घ्या, जसं दिसत आहे तिथं तसंच टाईप करायचं आहे। एंटर करा आणि त्यानंतर महाराष्ट्र टाईप करून घ्यायचं आहे। एंटर करा, त्यानंतर पंजाब टाईप करायचं आहे। एंटर करा, राजस्थान टाईप करायचं आहे। एंटर करा, गुजरात टाईप करायचं आहे। एंटर करा, मध्य प्रदेश टाईप करायचं आहे। एंटर करा, कर्नाटक टाईप करून घ्यायचं आहे। एंटर करा, झारखंड टाईप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण राज्य टाईप करून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये जे काही संख्या आहे ते पूर्ण टाईप करायची आहे। ज्यात आहे बघा, तर मी फटाफट पूर्ण टाईप करून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढचं फॉर्मॅटिंग सांगतो। सर्व टाईप झाल्यानंतर बघा, आपल्याला याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे सर्व कॉलम्स। तर बघा, अशा प्रकारे याला ॲडजस्ट करायचं आहे। इथे क्लिक करा, इथं कर्सर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे याला ॲडजस्ट करून घ्या। आणि जे शेवटचे तिन्ही जे कॉलम्स आहेत त्या तिन्ही कॉलमची विड्थ एकच असली पाहिजे, अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे। अशा प्रकारचा कर्सर ठेवायचे आणि अशा प्रकारे त्याला वाढवायचं आहे। तर व्यवस्थित वाढून घ्या। आता जे हेडिंग दिलेलं आहे ते हेडिंग आणि जे काय खाली जे हेडिंग दिलेलं आहे ते सेम असलं पाहिजे। तर त्यासाठी बघा, सर्व आपण थोडं थोडं वाढून घेऊ। याला वाढून घेतलं थोडंसं मी, याला सुद्धा थोडंसं वाढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडंसं वाढून घ्या
आणि या तिन्ही रोची विड्थ एकसारखीच ठेवायची आहे। अशा प्रकारे वाढून घ्या, थोडंसं अजून वाढून घ्यायचं आहे। बघा आता व्यवस्थित आलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात पहिले फॉर्मॅटिंग काय द्यायचे बघा, जे मेन हेडिंग आहे त्याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे B3 पासून तर F3 पर्यंत। त्यानंतर त्याला मर्ज आणि सेंटर करायचं आहे इथून बघा, मर्ज आणि सेंटर करा। त्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर त्याला अंडरलाईन द्यायची आहे। बघा हे हेडिंग पुन्हा इकडं गेलेलं आहे, तर थोडंसं याला वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आलं व्यवस्थित। त्यानंतर जे मेन हेडिंग आहे, मेन हेडिंगच्या खाली जे सब हेडिंग आहे त्याला सिलेक्शन करून घ्या आणि त्याला सुद्धा बोल्ड करायचं आहे आणि याची अलाइनमेंट आपल्याला सेंटर ठेवायची आहे। ठीक आहे, याला मर्ज आणि सेंटर केलं तर आपण, आणि याची सुद्धा अलाइनमेंट दोन्ही सेंटर ठेवायची आहे। याची ही अलाइनमेंट सेंटर ठेवायची आहे। त्यानंतर जे सिरियल नंबर दिलेला आहे 1 पासून 8 पर्यंत सिलेक्शन करून घ्या आणि याला सुद्धा सेंटर अलाइनमेंट इथून द्यायची आहे। आता हे मराठीत असतं तर मराठीत घेतलं असतं मी, इथं आपल्या क्वेश्चन शीटमध्ये इंग्लिशमध्ये दिलेलं आहे तर आपण इंग्लिशमध्येच घेतलेलं आहे आणि जसं दिलेलं आहे तसंच आपण टाईप केलेलं आहे। सगळं टाईप करून झाल्यानंतर आपण फॉर्मॅटिंग दिली आणि पूर्ण टेबलला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर याच्यातून बघा आपल्याला ऑल बॉर्डर त्याला द्यायची आहे। तर अशा प्रकारे आपलं मराठी 30चं स्टेटमेंट पूर्ण झालेलं आहे। तर याला 15 मार्क होते, तर 15 पैकी तुम्ही 15 सुद्धा मार्क आउट ऑफ मार्क घेऊ शकता अशा प्रकारचं फॉर्मॅटिंग दिलं तर बघूया आपण आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत। तर चेक करायचं आहे, याला सबमिट करा इथून, त्यानंतर येस करायचं आहे। तर बघा आपल्याला 15 पैकी 15 ही मार्क मिळालेले आहे। अशाच प्रकारे तुम्ही फॉर्मॅटिंग द्या आणि पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवा। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, तर बाय।